Hello friends, welcome to EngageTech Online English. फ्रेंड्स, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाची रूपे बघितली होती. क्रियापदाची एकूण 5 रूपे मी तुम्हाला सांगितलीत. ती म्हणजे बेस फॉर्म, एस फॉर्म, आयएनजी फॉर्म, पास्ट फॉर्म अँड पास्ट पार्टिसिपल. हे सगळे 5 फॉर्म्स आपण वाक्यामध्ये कुठेतरी वापरतो आणि प्रत्येक प्रकारच्या वाक्यामध्ये आपण हे 5 फॉर्म्सचाच वापर करत असतो. हे पण मी गेल्या लेक्चरमध्ये आपल्याला सांगितलं. आता या आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत हेल्पिंग वर्ब्स, ज्यांना मराठीत सहाय्यकारी क्रियापदे म्हणतात. तर इंग्रजीमध्ये एकूण 24 सहाय्यकारी क्रियापदे आहेत आणि ती म्हणजे बेसिक हेल्पिंग वर्ब्स अँड मॉडल वर्ब्स. थोडक्यात या सहाय्यकारी क्रियापदांचा प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स आणि मॉडल वर्ब्स अशा 2 कॅटेगरीमध्ये आपण त्याचं वर्गीकरण करत असतो. तर प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स म्हणजे कोणते? तर टू बीची रूपे एम, इज, आर, वॉज, वर. टू डूची रूपे डू, डज, डीड आणि टू हॅवची रूपे हॅव, हॅज, हॅड. अशा पद्धतीने एम, इज, आर, वॉज, वर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड हे एकूण 11 प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स आहेत. आता मॉडल वर्ब्स कोणते? तर शल, शुड, विल, वुड, can, could, may, might, must, need, dare, used to and ought to असे एकूण 13 मॉडल वर्ब्स आहेत. 11 प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स आणि 13 मॉडल वर्ब्स असे एकूण 24 सहाय्यकारी क्रियापदे इंग्रजीमध्ये आहेत. हे सहाय्यकारी क्रियापदे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मेन व्हर्ब्सला मदत करत असतात आणि सगळ्याच प्रकारच्या वाक्यांमध्ये जे मेन व्हर्ब्सची रूपे मी तुम्हाला सांगितली ते मेन व्हर्ब्सची रूपे आणि त्यांच्यासोबत हे हेल्पिंग वर्ब्स काम करत असतात. इंग्रजीमध्ये असं कुठलंच वाक्य नाही की ज्या वाक्यामध्ये हे क्रियापदाचे 5 रूपे आणि हेल्पिंग वर्ब्स 24 हेल्पिंग वर्ब्स येत नाहीत. थोडक्यात वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी, वाक्य कंप्लीट करण्यासाठी हे हेल्पिंग वर्ब्स अँड मेन वर्ब्स महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हे आपल्याला या निमित्ताने मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तर बेस फॉर्म, एस फॉर्म, आयएनजी फॉर्म, ED1, ED2 हे मुख्य क्रियापदाचे 5 रूपे आहेत. तर सहाय्यकारी क्रियापदे 24 आहेत. ते म्हणजे एम, इज, आर, वॉज, वर, डू, डज, डीड, have, has, had. Model verbs shall, should, will, would, can, could, may, might, must, need, dare, used to and ought to. तर अशा पद्धतीने एकूण 24 हेल्पिंग वर्ब्स इंग्लिशमध्ये आहेत. या हेल्पिंग वर्ब्सनाच ऑक्झिलरी वर्ब्स असं सुद्धा म्हणतात आणि सगळ्याच प्रकारच्या वाक्यांमध्ये त्यांचा वापर होतो. तर I hope you might have liked this video. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. थँक यू.